सो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. आज माझ्या हातात हतियार आहे. हतियार कशासाठी आहे? तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही आहे गाईज. आज मी माझ्या चेहऱ्याचं थोडंसं स्किन केअर करणार आहे आणि हेअर केअर पण करणार आहे, जे की माझे केस झाडूनसारखे झालेले आहेत. माझ्या आईच्या सुंदर अशा गार्डनमध्ये गेले आणि तिथं असं फ्रेश ॲलोवेरा होता. फ्रेश ॲलोवेरा तर आपल्या हेअरसाठी खूप जास्त छान असतो, ॲक्टिव्ह होतो आपले केस छान प्रकारे. आईनं आज केली होती छान प्रकारे दही वडा आणि ते एवढं जास्त टेस्ट झालं होतं ना, बाहेरच्या गाड्यांना फेल करणारं, एकदम टेस्टी आणि यमी. त्यानंतर आरूवाली थंडी थंडी आईस्क्रीम घेऊन सोने पे सुहागा हो गया. त्यानंतर मी हेअर मास्कसाठी काहीतरी फ्लेक्स सीड्स भिजवले होते, ॲलोवेराचा गर काढून घेतलेला आहे आणि हे सगळं मी मिक्सरमधून काढून घेतले आणि मिक्सरमधून काढून घेऊन त्याला सगळं ॲलोवेरा वगैरे सगळं मिक्स केलेलं आहे. आणि मिक्स केल्यानंतर ते एवढं जास्त छान झालं होतं ना. हा मान्य तुम्हाला दिसायला थोडंसं वियर्ड आणि जरा चिपचिप वाटत असेल, पण ते केसांसाठी खूप जास्त छान आणि शायनी आणि केसांना जास्त हेल्दी करणार आहे. आपण जे बाहेरचे महागडे शॅम्पू किंवा हेअर प्रोडक्ट वापरतो ना, मला त्याच्यापेक्षा हेल्दी जास्त अप्लाय करायला आवडतं, कारण की ते आपल्या म्हणजे केसांना काहीच डॅमेज करत नाहीत, उलटं जास्त हेल्दियर होते. आईच्या हातातून मस्तपैकी मालिश करून आईनं तर एवढं मस्त मालिश केली ना, माझं असं एकदम नसाच मोकळवून गेला. आता मी त्याला थोडंसं ड्राय व्हायला ठेवत आहे. तोपर्यंत आता स्किन केअरची बारी आहे. स्किन केअर तर करूनच घ्यावं लागेल, बरोबर आहे का नाही? मग स्किन केअरसाठी तर मी तुम्हाला खूपदा हे प्रोडक्ट दाखवलेलं आहे, कारण की जेन्युअनली हे माझ्यावर खूप छान वर्क करतं. म्हणजे टॅनिंग खूप जास्त प्रमाणात रिमूव्ह होते ही. आणि त्यानंतर मी मस्तपैकी टॅनिंग काढत काढत मी विचार केला की कुछ तो थंडा थंडा कूल हो जाए. थंडा थंडा कूलसाठी मी मस्तपैकी लस्सी पिले. आई म्हणली चल आपल्याला वरून गहू काढायचे. तर ह्या महाशयांचं काम बघा, पुढी काय कसं पायऱ्या चढत जायला लागले. आता तुमच्याकडे पण वेळी कामं चालू झाली असतील ना. आमच्या लहान बाळाला बघा किती कामं आहेत, खूप जास्त काम आहेत, काय करावं. त्यानंतर तुम्हाला मी फायनल रिझल्ट दाखवत आहे. केस एवढे बाउन्सी आणि तुम्हाला माहीत असावं की मी थोडंसुद्धा कंडिशनरचा वापर केला नाही आहे. ओन अँड ओनली शॅम्पू, फक्त शॅम्पूचा यूज करून तुम्ही बघू शकतो किती बाउन्सी केस झालेले आहेत. मी कंडिशनरचा न उपयोग करता एकदम स्मूथ सिल्की शायनी झालेत. मी अजून काहीच कंगवा फिरवला नाही, काही नाही. ओले थोडंसं ड्राय करून घेतले, ते पण नॅचरली ड्राय केलेलं आहे. तुम्ही बी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा कसं वर्क केले तुमच्यासाठी. त्यानंतर मी थोडंसं स्वीट कॉर्न खाल्लेलं आहे. मला माहिती आहे सीझन नाही, तरी आमच्या बाबांनी आणलं होतं, टेस्टी होतं. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय, लॉट्स ऑफ लव.